शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे। शरद पवारांचा इतिहास पाहता त्यांनी वारंवार आपला पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन केलाय। लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेंचा पराभव समोर दिसत असल्यानं त्यांना आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। शरद पवार साहेबांसमोर पर्याय काय? त्यांनाही माहिती आहे सुप्रिया सुळे निवडणूक पराभूत होणार आहे आणि महाविकास आघाडीमधले जे तीनही पक्ष आहेत आणि त्यांचे बाकी लोक समर्थन करणारे तुम्हाला 4 जूनला परास्त झालेले दिसतील, निराश झालेले दिसतील। आणि पृथ्वीराज चव्हाणने म्हटलं ना, या राज्यातले 2 पक्ष संपणार आहे, त्याच काँग्रेसने सांगितलं आणि त्यामुळे मला काही वेगळं सांगायची गरज नाही। पृथ्वीराज चव्हाणांनी जे म्हटलं याचा सिग्नल असा होता की 2 पक्ष पराभूत होणार, 2 पक्ष मिटणार आणि मग पर्याय काय उरतो? पर्याय हाच उरतो की कुठेतरी मर्ज करावं लागणार।